नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा. आता हा ब्लॉग सुरू होत आहे रामेश्वरमचा. तर येस, मदुराई रामेश्वरम. आता आम्ही पहिले मदुराईला जाणार आहे. बरं ते सगळं जाऊ द्या. आम्हाला खूप क्रेविंग होते, म्हणजे मला खूप क्रेविंग होते की डोसा आणि चिकन खायचं. आम्हाला भूक लागली. आम्हाला खूप क्रेविंग होते. हा म्हणतो व्हेज खायचं, मी म्हणते नॉनव्हेज खायचं. आता आम्ही करणार आहे स्टोन पेपर सीझर. आम्ही आलो कुठे पण हा, आम्ही आलो HR हाय स्ट्रीट 2.2 ला. ठीक आहे. तर इथे ना डोसा चिकन खूप भारी भेटतं असं म्हणतात. हा, आमच्या कॅप्टनने सजेस्ट केलं हा, होतं. आमच्या कॅप्टनने सजेस्ट केलं होतं आम्हाला. हम्पीच्या. हा, हम्पीच्या कॅप्टनने अमित भाई. तर आता आम्ही स्टोन पेपर सीझर खेळणार आहे. मी म्हणते नॉनव्हेज खायचं, हा म्हणतो व्हेज खायचं. सो लेट सी कोण जिंकतं. मी जिंकणार आहे. असं करायचं. असं काय हा, 1-1. Yes, 1-1 guys. It's 1-1. It's tie. आता लास्ट राऊंड. Decider. व्हेज गाईस, व्हेज आला आहे या ठिकाणी. As we discuss and आमचं डिसिजन झालं होतं आम्ही व्हेज खातोय. बिकॉज ऑफ मी. चल रे, आम्ही घेतलंय सँडविच, मोमोज, त्याच्यानंतर हे सगळे पोनुगुले आणि इडली. आणि हे इडली परत सोडली आहे. गप रे, खाणार आहे मी ते. खाणार आहे. So yeah guys, that's वच्चिन्नम्मा. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही आहोत मदुराईमध्ये मीनाक्षी टेम्पल जवळ. आत्ताच आमचं दर्शन झालंय. काहीच गर्दी नव्हती आज. वीकडेज मध्ये काहीच नव्हती गर्दी, पण जर तुम्ही विकेंडला येत असाल तर भरपूर गर्दी असेल. आणि इथे ना VIP पासेस पण आहे 50 आणि 100. जर गर्दी असेल तर तुम्ही ते पण करू शकता. पण मंदिर, हा परिसर खूप खूप सुंदर आहे. आणि हो, आम्ही एक चूक केली की आम्ही ना बुकिंग करून नाही आलो हॉटेलचे. तर तुम्ही येत असाल तर आधी हॉटेलचं बुकिंग करून या. कारण तुम्ही जसं डोक्यात ठेवून चालत असाल की इथे येऊन बुकिंग करू, तर ते थोडंसं अवघड होईल. कारण आपल्याला म्हणजे रूम पण बघायला वगैरे भेटत नाही, असं पण असतं. सो येस, मी तुम्हाला दाखवते आता मंदिर. दिस इज द मंदिर. हा वेस्ट टॉवर आहे हे वाला. टोटल इथे 4 टावर्स आहे ना. टोटल इथे 4 टावर, ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ असं. मध्ये मंदिराचं थोडं काम चालू आहे आता सध्या, पण ऑलमोस्ट होत आलंय असं आहे. सो मध्ये थोडस असं ट्राय करा की तुम्ही वेस्ट टॉवरने आला म्हणजे तुम्हाला फोटोज वगैरे काढता येतील. तर तुम्ही तिकडून आला तर तिकडे ते बांधकाम चालू आहे म्हणून एवढे फोटोज वगैरे पण नाही येणार. मंदिराच्या समोरचा फोटो काढायचे असतील. सो पश्चिम पूर्णिया तुम्ही पश्चिम भरपूर. तुम्ही जर मंदिराच्या शेजारी तुम्हाला व्हेज हॉटेल पाहिजे असेल छान, तर श्री सबरीश म्हणून हॉटेल आहे हे मंदिराजवळ. 500 मीटर्स वर असेल मंदिरापासून. तर नक्की इथे या. खूप छान आहे. जेवण आहे. लोक पण खूप छान. हो, लोक पण छान. खूप छान. तिथे बाबा खूप स्ट्रिक्ट आहे, पण त्यांच्यामुळे आज हे हॉटेल एवढं मोठं आहे. वेलकमिंग होते सगळे. ते दाखवायचं का 1800 पासून हॉटेल आहे. पाठी दाखवायचं. तो येस, खूप छान होतं. तिथे आता 11:30 पर्यंत 11:30 पर्यंत ना इथे म्हणजे जे ब्रेकफास्टला असतं साऊथ इंडियन, ते सगळं भेटतं. त्यानंतर 12 नंतर ते सर्व करतात नॉर्थ इंडियन पण. हा, नॉर्थ म्हणजे बाकी पनीर त्यांची थाळी असते. थाळी एक 11 नंतर थाळी चालू होऊन जाते. व्हेज थाळी अनलिमिटेड वाली. त्याच्यामध्ये राईस आणि बऱ्याच प्रकारच्या हे म्हणतात. जसं काल आपण नर्स कोणतं नागार्जुनाला बघितलं तशी तिथं पण थाळी. येस, छान होतं. आणि हा जो काय बोलतोय याचा कॉन्टॅक्ट तुम्हाला माहित करायचा असेल तर तुम्ही मागचा ब्लॉग बघा. येस, नागार्जुन. येस. हा, तर हे सांगायचं होतं की आम्हाला पण थोडस ना हे झालं की अरे काहीच नाही मंदिराच्या शेजारी. इथे काहीतरी पियायचं का आपण? हे पण एक आहे सबरीज कॅफे. इथे पण तुम्ही येऊ शकता. त्याच्या शेजारीच आहे सबरीज कॅफे, त्यांचंच कॅफे म्हणजे. तर इथे पण तुम्हाला जर काही खायचं असेल सँडविच वगैरे, चाट, स्नॅक्स, तर तुम्ही इथे येऊ शकता. सो या, दॅट्स इट. स्टे ट्यून. आम्ही निघालोय रामेश्वरमला जायला. आमची झाली आहे फजिती. आम्ही ना ट्रेन बुक केलेली इथून. 1:30 वाजता ट्रेन होती. 1:35 ची होती. 1:35 ची ट्रेन होती, पण आम्ही हुशार लोक. 1:35 त्याच्यावरती असं असतं की 1:35 आपल्या 24 hours
जे क्लॉक असतं ना त्यानुसार एक तास म्हणजे रात्रीचे असतात. आम्ही ते दुपारचे समजलो आणि आम्ही निवांत झोपलो होतो. अचानक जाग आली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला समजलंय की आलंय आमचा प्लॅनची फजिती. आता आम्हाला स्वतः त्या आपल्या तलपतीच्या बसेस आहेत ट्रान्सपोर्ट वाल्या त्याच्याने जावं लागणार. नाही तर आम्ही असं सांगत होतो की आता आम्ही एसी बसने राहतो. त्या ऑटोवाले काका आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं, सॉरी अण्णा, त्यांनी आम्हाला सांगितलंय की 1 to 1 नंबरची बस असते. तर तुम्हाला पण नसेल ट्रान्सपोर्टला जर तुम्हाला पाहिजे असेल ना ट्रेन लोकल ट्रान्सपोर्ट लोकल ट्रान्सपोर्ट तर ट्रेन पण आहे. ट्रेन पण रात्री सकाळी असतात. ट्रेन पण फक्त सकाळी असतं, फक्त सकाळी असतं. 9 वाजेपर्यंत असतात. पण एसी बस पण आहे आता. पण ते पण मी तुम्हाला कन्फर्म करते बस मध्ये गेल्यावर की खरंच आहे की नाही. असा किती आपण वाजता विश्वास आहे काय आहे ते अजून पण फिक्स नाहीये. चाललंय फक्त आम्ही देवाच्या भरोश्यावर. थोडंसं बघूयात आम्हाला किती साथ येस आता भेटू आपण स्टेशन वरती डायरेक्ट. नक्कीच. जसं तुम्हाला मी लास्ट सांगितलं की बसने आलो आम्ही. 1:30 वाजता बसमध्ये बसलो आणि आम्हाला नॉन एसी बस नाही भेटली, नॉर्मलच बस होती. ट्राय टू फाइंड एसी बस, पण ठीक आहे ही पण ओके होती. तर आम्ही इथं पोचलो 6ला काहीतरी, 1:30चं बसलो 6ला पोचलो आणि 1 to 1 होती. 1 to म्हणजे TO. ओके, आम्हाला वाटलं होतं 1 to 1, मला तर वाटलं होतं की 1 to 1 असं असेल. तर त्याच्यानंतर 6ला पोचलो. इथे आम्ही हॉटेल प्रेम म्हणून हॉटेल प्रेमच आहे ना ते, हॉटेल प्रेम म्हणून तिथे आम्ही AC रूम बुक केलेले. त्याच्यात आमचं म्हणजे 24 hours आमचं 2000. तर तुम्ही ते पण करू शकता. आणि हां मग त्याच्यानंतर बाकी तर आता आम्ही इथे खूप सारे हॉटेल्स पण आहे मंदिराच्या आजूबाजूला. सो तुम्ही स्नॅक्स खाऊ पण शकता, नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन दोघं पण आहे. तर येस हेच सांगायचं होतं. बाकी तुम्हाला काय बोलायचं आहे? एक्सपिरियन्स खूप छान आहे. आणि आता आम्ही स्नॅक्स घेतोय. देन आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहू की ते कसं काय आहे ते. ओके, सो आता आम्ही जस्ट कांदा भजी आणि कॉफी घेतली. कांदा भजी संपली, कांदा भजी खूप छान होती. कॉफी घेतो साऊथ इंडियन स्टाईल. काफी सार फ्रांड्स, इट्स अ फिल्टर काफी फ्रांड्स. आता हे झाल्यानंतर आम्हाला उद्यासाठी मला आणि भूषण याला लुंगी घ्यायची. आपलं ट्रेडिशन आहे तर मग काहीतरी तसंच जावं म्हणून लुंगी घ्यायची. पॅन्ट घालून मला लुंगी. बघूया शर्ट मिळालं तर शर्ट घेऊ, नाहीतर मग आणखीन एक लुंगीची अशी पांघरायची असते ती घ्यावं लागेल. लेट्स सी. आणि मी साडी घालणार आहे. मला नाही माहिती मी कशी साडी घालणार आहे, पण मी घालणार आहे. सो बघूया मग. स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून गाईज. हे एक हॉटेल आहे अलादीपट्टियन. हां, अलादीपट्टियन म्हणून मस्त इथे कॉफी परत स्नॅक्स तर खूप भारी, डोसा वगैरे. तर तुम्ही इथे येऊ शकता. इथे खूप सारे हॉटेल्स आहे ह्या रोडला. तुम्ही मंदिरापासून स्ट्रेट येऊन जर लेफ्ट मारला ना तर इथे खूप सारे हॉटेल्स आहेत. तर इथे नक्की या. तर भूषण जाधव, बोला, मला तुम्हाला एकच म्हणायचंय. कसं वाटतंय तुम्हाला हा अथांग समुद्र? नाही, या हा अथांग अथांग समुद्र. समुद्राबद्दल तुला काय म्हणायचं? नाही. अरे थांब ना कट करते. राहू दे. ह्या अथांग भूषण, बोला. हा अथांग समुद्र तुमच्या महाराष्ट्राच्या नशिबात नाही. चूक. या समुद्राच्या नशिबात आमचा महाराष्ट्र नाही. आम्ही शर्ट घेतले उद्या यांना घालायसाठी लुंगीवर. आडाय खास वाटतं आता शाळेला जाईल. करणार लड्डू मुख्य कसा दिसत असं वाटतं हे डायरेक्ट शाळेला निघतील आता, नाही का? शाळेत अशी शर्ट असं काढावं लागेल. नाही आता शाळेत नाही वाटणार. आता शाळा विकत घ्यायला चाललो असं वाटतंय. तुम्ही डायरेक्ट असं वाटते
पिक्चर नाही का रे तो मराठी पिक्चर त्याच्यातले दिसताय तुम्ही ते कोणता आहे दादा तो पिक्चर डोंग्या धैर्य हा डोंग्या तुम्ही direct डोंग्या धैर्य. हा डोंग्या हाय धैर्य तसेच दिसताय साहेब परत उभं राहा गाईज कमेंट करून सांगा डोंग्या धैर्यासारखे दिसत नाही असं कर ना मी असं करू असं नाही त्याला म्हणते अरे बरोबर होते हार्ट रे ओके बाय सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग आता किती वाजले 4 वाजले सकाळचे आणि आम्ही उठलोय नागमणीचं दर्शन करायला तर इथं मग नागमणीचं दर्शन 4 ते 5 या 5 ते 6 मध्ये असतं कन्फ्युजन येतं टायमिंग्समध्ये पण तर 4ला स्टार्ट होतो हां 4ला स्टार्ट होतं म्हणून आम्ही निघालो आता आंघोळ वगैरे करून सो नागमणीचं दर्शन होईल त्याच्यानंतर आम्ही 22 कुंड नाही त्याच्यानंतर आम्ही अग्नितीर्थमला जाऊ त्यानंतर 22 कुंडांची आंघोळ मग घरी येऊन मग चेंज करून मग रामेश्वरम लिंग असं आम्ही करणार आहे आता दर्शन खूप भारी वाटतं असं सकाळी सकाळी उठून 3लाच उठले सगळे मी 3ला उठली नंतरही उठले पण येस बेस्ट एक्सपिरियन्स आहे छान वाटतं फ्रेश वाटतं ब्रह्ममुहूर्त तो येस पुढे पण दाखवते आता काय कसं होतं आज बुधवार असून पण गर्दी वाटल्या 4 वाजता एवढी काय करते स्टील गर्दी आहे आम्ही चाललो आता ईस्ट गेटकडे हां आणि नागमणीचं दर्शन घ्यायला तिकडे मला मेन गेट ईस्ट गेटकडे जायला लागतं असं काहीतरी छान असे ट्रॅडिशन आहे मित्रांनो येस ते सर्व लोक पूजा करून इथे आता आमचं अग्नितीर्थ सगळं माझ्या याच्यात होतं आता आमचं अग्नितीर्थमध्ये स्नान झालंय आता आम्ही जातोय 22 कुंडचं स्नान करायला आणि इथे ना 22 कुंडाचं तुम्ही जर स्नान करायला जात असाल नाही तर खूप स्कॅम होतात म्हणजे लोक तुम्हाला विचारतात 22 कुंड असं ते ID कार्ड घातलेले असतात म्हणजे उद्या 250 हे ते असं काही नाही 25 रुपये असतं तेवढंच ते पे करायचं बाकी तुम्ही अशा स्कॅममध्ये फसू नका की हां कोणाचं ऐकून कॅश कॅरी करा हां कॅश कॅरी करा आम्हाला खूप प्रॉब्लेम मोबाईलच्या मागे ठेवा जर आणि हो जेव्हा तुम्ही नागमणीचं दर्शन करायला जाता तेव्हा तुम्ही काहीही करून तुम्ही 4 वाजता तिथं पोहोचलेच पाहिजे कारण खूप मोठी लाईन असते आणि फक्त 1 तासाचं दर्शन असतं आणि मध्ये जायला तुम्हाला अर्धा तास कसंही जातो अर्धा पाऊण तास तुम्ही 3:30ला 3:30ला उठून 4-4:30पर्यंत आलंच पाहिजे कारण 5ला गेट ओपन होतं तिथे पण 2 लाईन असतात 50 आणि 200 असं काहीतरी सो ते पण तुम्ही चूज करू शकता कुठल्या लाईनमध्ये जायचं आणि काय नाही एक अर्धा पाऊण तासात तुमचं पूर्ण दर्शन होतं तिथे सो तिथे तुम्हाला मोबाईल आणि चप्पल तिथे पण जमा करावं लागतं वीकडेजला आलोय वीकेंडला नाही हां वीकडेजला आलो आहे तरी पण खूप गर्दी तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे फोटोज पण झालेले आहे आता थकवा आहे पण मग काय जय शंकर येस थकवा आहे पण दर्शन जिथे नागमणीचं दर्शन असतं ना जे नागमणीचं सकाळी दर्शन असतं ना त्याच्याच मागे शिवलिंग आहे रामेश्वरमचं मे बी तुम्हाला कुठं कोणी सांगणार नाही आम्ही सांगतोय तुम्हाला अरे इथंच घेऊन जाताय बरं तिथेच घेऊन जाताय पण तेच आहे जे तुम्ही नागमणीचं सकाळी पहाटेचे दर्शन करणार आहे 5 वाजता तेच तुम्हाला ते कुंडांचं स्नान वगैरे करून पुन्हा दर्शन करायचं आहे सो बाकी तर फोटोज काढले आम्ही छान आम्ही मस्त साडी घातली आहे ह्या लोकांनी लुंगी घातली आहे आणि बरेच कष्ट लागले आम्हाला हे घालायला पण ठीक आहे आता आम्ही जातोय धनुषकोडी वगैरे इथे तर त्याच्याबद्दल पण सांगायचं होतं की इथे ना रिक्षाच असतात ऑटो वगैरे तर लाईटला 900 किंवा 1000पर्यंत असतात तर तुम्हाला ते 1400-1500 असे पैसे सांगत असेल तर प्लीज तेवढे पे नका करू त्यांच्याशी निगोशिएट करा आम्हाला 1000मध्ये भेटली आहे बघा तुमच्याकडून किती निगोशिएट होतं बार्गेन तुम्ही किती तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडून किती झालेलं जे जाऊन आले आणि येस हे सांगायचं तुम्हाला ते पण दाखवेल की धनुषकोडी म्हणजे ते कुठे कुठे नक्की फिरवणार आहे 12 ठिकाणं म्हणतात हां बघू आता
श्रद्धालुओं के लिए सामान्य दर्शन की सतत दर्शन की सुविधाएं उपलब्ध है। टिकट मंदिर परिसर के अंदर सिर्फ टिकट काउंटर से प्राप्त दर्शन और रामनाथ धनुषकोडी 30,000 मर गया। एक ट्रेन में मिला 30,000। ये रामेश्वर में छोटा स्टेशन, ये बड़ा सिटी 96 बिफोर है। ये रामेश्वर में छोटा स्टेशन ओनली मंदिर है। इधर में पूजा करो और नेक्स्ट में रामेश्वरम जाना। 64 सोलह में कदम हो गया पूरा रामेश्वरम में। ये ओनली कुछ कुछ बिल्डिंग है। अच्छा, ये रामर सीधा रेस्टोरेंट नंबर विभीषण ईयरली वन टाइम जून 25 रामेश्वरम मंदिर लॉक है। इधर में पट्टाभिषेक है, भोजन वाला फ्री, वन डे फ्री। जून 25 हाँ जून 25 या 22 एनी अदर डेट वन डे। ओके, सो आता आम्ही आलो होतो विभीषण मंदिरात, जिथे विभीषण आले होते रामाला भेटायला. बोलतो. इथे विभीषण असं मंदिर आहे. इथे विभीषण श्रीरामांना शरण आले. त्यानंतर त्यांचा इथे मग लढाई होण्याआधी इथे एक राज्याभिषेक झाला लंकेच्या गादीसाठी आणि त्याच्यानंतर लढाई जिंकल्यानंतर परत तिथे श्रीलंकेत म्हणजे आताची श्रीलंका तेव्हा तिथे त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्या आता आम्ही आलो लाईट हाऊसला धनुषकोडीला. एक लास्ट पॉईंट आहे आणि हो इथे सगळं इथे ना पूर्ण गाव होतं. तिथे सगळं नष्ट झालं आहे. इकडे रेल्वे स्टेशन पण होतं, सगळं खराब झालं. इथे आले जिथे रामजी यांच्या पादुका होत्या. आता मी दाखवतो. आताच रामेश्वरम मधून निघत होते आणि आम्हाला खूप भारी काहीतरी दिसतंय, दाखवते. सो गाईज, अशा प्रकारे आमची रामेश्वरमची पण ट्रिप संपली. आणि आज आम्ही सकाळी 6 वाजता होतो ना, म्हणून ते सगळं करताना आणि रात्री पण खूप थकलो होतो कारण 3 वाजता उठलेलो म्हणून. तर येस, खूप खूप भारी ट्रिप होती. सगळं हम्पी आणि रामेश्वरम ओव्हरऑल सगळ्या ट्रिप खूप भारी झाल्या. तुम्हालाही ब्लॉगमध्ये एन्जॉय करता येईल आमची ट्रिप. येस, नक्कीच एन्जॉय करा. तुम्ही नक्की आम्ही रिकमेंड केलेले हॉटेल्स, आम्ही रिकमेंड केलेले रूम्स, आम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करा. आम्हाला कोणी फसवलं नाही, आमच्यासोबत कोणी स्कॅम केलेला नाही, सो तुमच्यासोबत पण होणार नाही अशी अपेक्षा आणि खरंच होणार नाही.
हां आणि आता आम्ही पुन्हा आलो आहे हाय स्ट्रीटला कारण त्या दिवशी स्टोर सीझनमध्ये व्हेज नव्हतं खाता आलं आणि नॉनव्हेज नव्हतं खाता आलं चिकन खिमा डोसा सो आज आम्ही तो ट्राय करतो सो या तुम्ही दॅट नक्की या ट्रिपला या आणि ट्राय करा तर तुम्ही बँगलोरमध्ये असा दॅट वॉज इट फॉर दिस ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय